नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्ट डोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. आज आपण बनवणार आहोत होममेड कोन आणि होममेड चिक्कूचं आईस्क्रीम. चिक्कूचं आईस्क्रीम बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी इथे जवळजवळ 1 किलो चिक्कू घेतलेले आहेत. त्या चिक्कूंची साल काढून आपल्याला ते सगळे व्यवस्थित साफ करायचे. बघा, मी ह्या पद्धतीने चिक्कूची साल काढलेली आहे. असंच एक एक करून आपल्याला सगळ्या चिक्कूंची साल काढून घ्यायची. तुम्ही इथे बघू शकता, मी सगळे चिक्कू छान साफ केले. त्याच्या आतमध्ये असणारे बिया आणि पांढरा भाग हा सगळा काढून टाकलेला आहे. आणि आता हा चिक्कू जो आहे सोललेला किंवा बारीक चिरलेला, तो आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला चिक्कूची छान पेस्ट भेटेल, जी आपण आईस्क्रीममध्ये वापरू शकतो. पण चला, तर आता इथे दुसऱ्या बाजूला मी एका भांड्यात घेतलेला आहे जवळजवळ 1.5 ते 2 वाटी व्हिपिंग क्रीम. ते व्हिपिंग क्रीमसुद्धा आपल्याला व्यवस्थित पद्धतीने बीट करून घ्यायचं आहे. बघा, तुम्ही बघू शकता व्हिपिंग क्रीमची कन्सिस्टन्सी एकदम दाट झाली. त्यानंतर मी इथे अर्धा टीन, जवळजवळ एक अर्धी वाटी मी इथे मिल्क मेड टाकलेलं आहे, हलकंसं दूध टाकलेलं आहे. आणि आपले चिक्कू जे आहेत ते मुळातच गोड आहेत भरपूर, त्यामुळे त्या गोडव्याचा अंदाज घेऊनच आपल्याला इथे मिल्क मेड टाकायचं आहे. जर एखादं फळ हे खूप गोड असेल तर पुन्हा मिल्क मेड आपण जर पूर्ण वापरलं ना, तर आईस्क्रीम हे प्रमाणापेक्षा जास्त गोड होतं. जे गोडवा मला थोडासा कमी ठेवायचा होता, त्यामुळे मी इथे अगदी अर्धी वाटीच मी इथे मिल्क मेड वापरलेला आहे. आणि रात्रभर आपण छानपैकी हे चिक्कूचं आईस्क्रीम फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर सकाळी तुम्ही बघू शकता किती याचे मस्त स्कूप येत आहेत. त्यानंतर मध्ये मध्ये मी थोडे थोडे चिक्कूचे बारीक तुकडे अजूनही टाकून ठेवलेले होते, तर ते सुद्धा आईस्क्रीममध्ये खाताना आपल्याला अगदी व्यवस्थित आणि छान लागतं. तर संडे स्पेशल, किड्स स्पेशल आपलं चिक्कूचं आईस्क्रीम विथ होममेड कोन रेडी. एन्जॉय.